देशाच्या राजकारणात सध्या एक नवीन चर्चा सुरू झाली आहे। ही चर्चा फक्त निवडणुकीची नाहीये तर थेट देशातील तरुण पिढीची आहे। सोशल मीडियावर सक्रिय असलेली, प्रश्न विचारणारी, आपल्या शिक्षणापासून नोकरीपर्यंत आणि भविष्यातील संधींपासून सरकारच्या कामांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर थेट मत मांडणारी ही पिढी आता राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरताना दिसून येते। आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाने म्हणजेच भाजपने या तरुण पिढीशी थेट संवाद साधण्यासाठी एक विशेष जेन झी आउटरीच प्रोग्राम सुरू करण्याची तयारी केली आहे। आता हा प्रोग्राम नेमका आहे तरी काय, हा जेन झीजला कसा आकर्षित करणारा ठरेल आणि एकंदरीत सगळे राजकीय पक्ष तरुणांची मतं जिंकण्याच्या तयारीत का आहेत, सगळं काही सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी सेजल तांबे आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। आजच्या युवा पिढीला फक्त भाषण नकोय, त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत। आणि आता भाजपने नेमकं याच तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी एक मोठी रणनीती आखली आहे जेन झी आउटरीच प्रोग्राम मार्फत। इतकंच नाही तर या कार्यक्रमासाठी भाजपने एक खास अशी टीमही तयार केली आहे। या टीम मध्ये कोण कोण आहेत तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस स्मृती इराणी आणि महाराष्ट्राचे नेते विनोद तावडे यांच्यासोबत गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष सांघवी, छत्तीसगडचे मंत्री ओपी चौधरी आणि इतर नेत्यांचा अशा प्रकारे समावेश आहे। म्हणजेच भाजपने या कामासाठी फक्त युवा नेत्यांवरच नाही तर संघटनात्मक अनुभव असलेल्या मोठ्या राजकीय नेत्यांवरही जबाबदारी दिली आहे। पण आता सर्वात मोठा प्रश्न इकडे असा आहे की भाजपला अचानक जेन झीची एवढी गरज का वाटू लागली आहे, तर यामागे सध्याची बदललेली राजकीय परिस्थिती ही समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। अलीकडच्याच काळात तरुण आणि विद्यार्थी वर्गाशी संबंधित मुद्दे हे राजकारणाच्या केंद्रस्थानी आले होते। विशेषतः परीक्षा, पेपरफुटी, शिक्षणाचा खर्च, रोजगार आणि भविष्यातील संधी यासारखे प्रश्न तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत। त्यामुळे तरुणांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे समजून घेणं राजकीय पक्षांसाठी आता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचं झालंय। कारण पुढे जाऊन तरुण वर्गाचं मतदान हे जास्त कामी येणार आहे राजकारण्यांना। भाजपच्या या नव्या उपक्रमामागे ही तरुणांच्या आकांक्षा, अडचणी आणि अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न असल्याचं पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। आता जेन झी म्हणजे नेमकं कोण हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलाय। तर साध्या भाषेत सांगायचं झालं तर ही इंटरनेट, स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि डिजिटल जगासोबत मोठी झालेली पिढी आहे। मात्र जेन झीची वयोमर्यादा ही वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये थोडी वेगळी सांगितली जाते। त्यामुळे या कार्यक्रमाला फक्त 14 ते 25 वर्षाचे मतदार असा थेट अर्थ लावणं योग्य ठरणार नाही। त्याऐवजी भाजपचा फोकस हा विद्यार्थी, तरुण वर्ग आणि विशेषतः नव्या पिढीतील संभाव्य आणि युवा मतदारांशी संवाद वाढवण्यावर असल्याचं सध्याच्या माहितीतून समजून येते। या नव्या कार्यक्रमाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थेट असा संवाद। म्हणजे फक्त मोठ्या मैदानावर सभा घेऊन भाषण करायचं आणि निघून जायचं असा हा प्लॅन दिसत नाहीये। पक्षाच्या माहितीनुसार तरुणांशी संवाद साधण्यासाठी चर्चा, भेटीगाठी आणि विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत। विशेषतः विद्यापीठे, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचण्यावरही भर दिला जाण्याची शक्यता आहे। यासोबतच सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचाही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वापर केला जाणार। आणि इथेच विनोद तावडे यांची एक भूमिका ही महत्त्वाची ठरते। महाराष्ट्रातील अनुभवी नेते आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले विनोद तावडे यांचा या टीम मध्ये समावेश करण्यात आला आहे। पक्षाच्या नव्या जेन झी सोबत मोहिमेत त्यांच्यासोबत स्मृती इराणी, हर्ष सांघवी आणि ओपी चौधरी यांसारख्या नेत्यांनाही जबाबदारी देण्यात आली आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीनेही ही नियुक्ती महत्त्वाची मानली जाते। पण भाजपचा हा प्लॅन फक्त आमचं सरकार काय करतंय हे तरुणांना सांगण्यासाठी आहे का, की त्यापेक्षा काही मोठी राजकीय लक्षणं आहेत? सध्याच्या माहितीनुसार तरुणांचे प्रश्न आणि अपेक्षा ऐकण्यावरही भर दिला जाणार आहे। म्हणजे शिक्षण, रोजगार, कौशल्य, भविष्यातील संधी, डिजिटल जग आणि इतर प्रश्नांवर तरुणांना नेत्यांशी थेट बोलण्याची संधी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे भाजपकडून। हा बदल महत्त्वाचा आहे कारण आजचा तरुण हा फक्त एकतर्फी प्रचार स्वीकारत नाहीये, तर तो फक्त प्रश्न विचारतो, तुलना करतो आणि सोशल मीडियावर लगेच प्रतिक्रिया देतो, आपला आवाज उचलतो। अशा प्रकारचा हा आजचा तरुण
वर्ग आहे. यामुळेच भाजपला पारंपरिक राजकीय संवादाबरोबरच डिजिटल संवादावरही लक्ष द्यावं लागणार आहे. त्यामुळे या जेनझी आउटरीच मध्ये सोशल मीडिया हा एक मोठा भाग असण्याची शक्यता वर्तवली जाते. काही वृत्तांनुसार या मोहिमेत सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि तरुणांशी संबंधित आधुनिक माध्यमांचा वापर करण्यावरही भर दिला जाणार आहे. आता या सगळ्याचा राजकीय फायदा काय होऊ शकतो, तर तरुण मतदारांशी थेट संपर्क वाढवणं, त्यांच्या पक्षाबद्दलची माहिती आणि ओळख वाढवणं आणि त्यांच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे त्यामागचं एक मोठं उद्दिष्ट असू शकतं. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच राजकीय पक्ष हे तरुण मतदारांकडे लक्ष देत आहेत, त्यांच्याकडे वळत आहेत. त्यामुळे भाजपची ही रणनीती एका मोठ्या राजकीय स्पर्धेचा आता भाग म्हणूनही पाहिलं जाते. विशेष म्हणजे भाजपची ही तयारी अशा वेळी सुरू आहे जेव्हा विरोधी पक्षांकडून देखील विद्यार्थ्यांमागे आणि तरुणांमध्ये पोहोच वाढवण्याचा एक प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली छात्रों की गूंज सारखे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमांमध्ये पेपरफुटी, परीक्षा आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा केली जात आहे. महिलांचं मेन म्हणजे या ठिकाणी संवाद साधला जातो आहे. तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही मैदानावर उतरलेली पाहायला मिळते. तरुणांचे प्रश्न सोडवते. कालच आदित्य ठाकरेंकडून तिरंगा आंदोलन मैदानात करण्यात आलं, ज्यात मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे आता तरुणांच्या प्रश्नांवर कोणता पक्ष किती प्रभावीपणे संवाद साधतो, प्रश्न सोडवतो, ही सुद्धा राजकीय स्पर्धा एक बनताना आपल्याला दिसून येते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपच्या नव्या राष्ट्रीय टीमची ही पहिली बैठक नुकतीच झालेली आहे. या बैठकीनंतर जेनझी आउटरीच साठी टीम तयार करण्याचा एक निर्णय समोर आलाय. म्हणजेच हा एखादा छोटा किंवा स्थानिक कार्यक्रम नसून देशातील तरुणांशी संपर्क वाढवण्याचा एक प्रयत्न असल्याचं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसून येते. कार्यक्रमाचे नेमके वेळापत्रक, ठिकाण आणि पूर्ण स्वरूप हे याबाबत अधिक माहिती अजून पुढे जाहीर आलेली नाहीये समोर. त्यामुळे सध्या याबाबत माहिती नाहीये. म्हणूनच भाजपची ही जेनझी आउटरीच टीम आगामी काळात नेमकं काय करते हे येत्या काळात समजेलच आणि तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे विनोद तावडे, स्मृती इराणी, नितीन नबीन, हर्ष सांघवी आणि OP चौधरी यांसारखे नेते देशभरातील तरुणांपर्यंत पोहोचणार आहेत. पण तरुण त्यांचं ऐकतील का, त्यांच्या प्रश्नांना मनापासून उत्तर देतील का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकीय पक्षांना आपल्या संवादातून या नव्या युवा तरुणांचा विश्वास जिंकता येईल का? तुम्हाला काय वाटतं याबाबत? तुमचे प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.